क्वेश्चन्स विचारलेले होते, कॅन यू रिकॉल असतील किंवा पुस्तकामध्ये असतील, तुम्ही ते पाठवलेच नाहीत बऱ्याच जणांनी. फिगर खूप इम्पॉर्टंट आहे, ज्या वेळेला सांगितलं त्याच वेळेला काढून पाठवा. काल जे आपण 2 टॉपिक अंडरस्टँड केले होते, सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे 2 टाइप्स आपण अंडरस्टँड केले होते किंवा 2 प्रोसेस होत्या, गॅमेट फॉर्मेशन अँड फर्टिलायझेशन. गॅमेट फॉर्मेशन मध्ये आपण अंडरस्टँड केलं की त्याच्यामध्ये असणारे जे मेल अँड फिमेल गॅमेट्स हे ज्यावेळेस कंबाईन्स होतात, त्याच्यामधले असणारे क्रोमोझोम्स हे रिड्यूस होतात, रिड्यूस होऊन ते हॅप्लॉइड फॉर्मेशन होतात आणि त्याच्यापासून गॅमेट फॉर्मेशन किंवा गॅमेट्स ही प्रोसेस कंप्लीट केली जाते. नेक्स्ट त्याच्यानंतर आपण टॉपिक अंडरस्टँड केलेला होता फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन ही डिप्लॉइड झायगोट फॉर्मेशन करतात, बट ते फ्रॉम प्रोसेस ऑफ द युनियन ऑफ द हॅप्लॉइड असणारे मेल अँड फिमेल गॅमेट्स. The zygote divides the meiosis and the embryo is formed. The embryo develops from a new individual. आता याच्यामध्ये क्लिअरली तुम्हाला अंडरस्टँड झालेलं आहे की फर्टिलायझेशन आणि गॅमेट, तर ही आपण जे काल अंडरस्टँड केलेले सेक्शुअल रिप्रोडक्शनचे असणारे एक्झाम्पल्स आहेत, किंवा त्याचं कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला थिअरॉटिकल पार्ट्स आपण काल अंडरस्टँड केलं होता. लेट्स थिंक, याच्यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन्स विचारले होते, या क्वेश्चनचे आन्सर लिहून पाठवा असं सगळ्यांना जवळपास सांगितलं गेलं होतं. बऱ्याच जणांनी ती सोडवून पाठवलेत, काही जणांनी पाठवले नाही. ओके, नेक्स्ट आपल्याला जो टॉपिक अंडरस्टँड करायचा आहे तो सेक्शुअल रिप्रोडक्शन मधला पार्ट ए, म्हणजे टॉपिक त्याच्यामध्ये स्टार्ट होत आहे, पॉइंट स्टार्ट होत आहे, तो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आता प्लांट्स मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन, प्लांट्स मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन हा टॉपिक आपल्याला काय करायचा आहे, अंडरस्टँड करायचा आहे की हाऊ प्रोसेस इन plants the reproduction, processing through the sexual reproduction. आता प्लांट्स मध्ये जे रिप्रोडक्शनची प्रोसेस होते, याच्या बिफोर आपण अंडरस्टँड केलेलं आहे की जे मेनी टाइप्स असलेले जे असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू रिप्रोडक्शन हे प्लांट्स थ्रू ही कंप्लीट केलं जातं. आता ह्या टॉपिक मध्ये आपल्याला अंडरस्टँड करायचं की सेक्शुअल रिप्रोडक्शन याच्या थ्रू प्लांट्स कशा पद्धतीनं त्यांच्यासारखेच असणारे न्यू ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग थिंग्स हे फॉर्मेशन करतात, हे आपल्याला प्लांट्स मध्ये अंडरस्टँड करायचंय. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन याच्याशी रिलेटेड असणारी आपण जे थिअरॉटिकल पार्ट्स आहे तो अंडरस्टँड करू. बट त्याच्या बिफोर आपण जे बुक मध्ये पेज नंबर 26 ह्या पेज मध्ये प्रेझेंट असलेले जे फिगर्स आहेत त्या फिगर्सला अगोदर क्लिअर करू, अंडरस्टँड करू, आणि नेक्स्ट त्याच्या थिअरॉटिकली असणार किंवा थिअरी आहे त्याच्याशीच रिलेटेड असणारी ती आपण काय करू, त्याच्यामध्ये क्लिअर करू. ओके, फर्स्ट लुक ॲट दिस सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. हे तुम्ही अंडरस्टँड करण्याच्या बिफोर जे पार्ट्स ऑफ फ्लावर्स, व्हाय, बिकॉज these parts of the flowers in sexual reproduction of plants, हे पार्ट्सच असे आहेत त्या फ्लावर्स मधले जे सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू त्या प्लांटच्या किंवा ते प्लांटचा असणारं न्यू लिव्हिंग थिंग्स किंवा तो प्लांट सारखाच असणारा न्यू प्लांट्स फॉर्मेशन करण्यासाठी हेल्प करतात. म्हणून त्या प्लांटचे म्हणजे त्या फ्लावरचे असणारे पार्ट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, किंवा ते कोणते पार्ट्स असे आहेत की जे सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू प्लांट्स मध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस कंप्लीट करतात. लुक ॲट दिस फिगर नंबर 3.12 पार्ट्स ऑफ फ्लावर्स. हे अंडरस्टँड करा कोणता पार्ट्स काय आहे, कोणाला काय म्हणतात, कॉम्बिनेशन करून किंवा एकत्रित पार्ट एकत्रित आले तर त्याला काय कॉल केलं जातं, सेपरेटली असणारा पार्ट्स त्या फ्लावरचा असलेला त्याला काय कॉल केलं जातं. फर्स्ट अंडरस्टँड करा सुरुवातीला जो त्याचा ग्रीन कलरचा असणारा जो पार्ट दिसतो, फ्लावरचा असणारा, प्रत्येक फ्लावरला ग्रीनिश कलरचा पार्ट असतो, ग्रीन कलरचा पार्ट असतो, त्या फ्लावरच्या ग्रीन कलरला काय म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये कॉल केलं जातं त्याला कॅलेक्स, आणि त्या कॅलेक्सलाच काय म्हटलं जातं दुसरं, सेपल्स. तर इथं कॅलेक्स हे नेम अंडरस्टँड करून ठेवा की जो ग्रीन कलरचा पार्ट आहे फ्लावरचा असणारा, जो फ्लावरचा जो खालचा भाग तुम्हाला ग्रीन कलरचा दिसतो त्याला काय म्हटलं जातं, कॅलेक्स. त्याच्यानंतर राईट साईडला फिल्मेंट अँड अँथर हे इंटरनली प्रेझेंट असणारे त्या फ्लावरचे इंटरनली, कारण फ्लावरला तुम्हाला खूप क्लोजली जाऊन
हे अंडरस्टँड करावं लागेल, किंवा बुकमध्ये दिलेली फिगर हे जरा थोडं क्लोज त्याचं ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन करत असताना त्याला कोणत्या पार्ट्सला काय नेम दिलेला आहे हेही त्याच्यामध्ये अंडरस्टँड करा, तरच तुम्हाला काय होऊ शकतं त्याच्यामध्ये ते क्लिअर त्याच्यामध्ये अंडरस्टँड होऊ शकतो. ओके, आता तुम्हाला जो ग्रीन कलरचा पार्ट आहे त्याला कॅलेक्स म्हणतात हे अंडरस्टँड झालं. आता फिल्मेंट अँड अँथर, फिल्मेंट अँड अँथर जे इंटरनली त्या फ्लावरच्या इंटरनली प्रेझेंट आहे, हे कोणते आणि काय करतात हे तुम्हाला अंडरस्टँड करणं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर त्या फिल्मेंट अँड अँथर ह्या कंबाईन करून ह्या दोन्ही पार्टला काय म्हटलं जातं, तर त्याला अँड्रोशियम असं म्हणतात. नीट समजून घ्या, अँड्रोशियम अँड गायनोशियम. तर अँड्रोशियम हे अँथर अँड फिल्मेंट हे त्या फ्लावरच्या इंटरनली तुम्हाला प्रेझेंट होते. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतरचं ओहरी हे त्याच्या त्या ग्रीनिश कलरचा जो पार्ट असतो त्या फ्लावरमध्ये, तो फ्लावरमधला जो इंटरनली एक फुगीर असलेला भाग असतो, एक स्वेलो झालेला भाग असतो, पार्ट्स असतो, त्याला ओहरी. नेक्स्ट त्याच्यानंतर स्टाईल, त्याच्यानंतर त्याच्यावर स्टिग्मा. आता हे तिन्हीला कंबाईन मिळून स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी, स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी ह्याला सगळ्याला कंबाईन करून एकच वर्ड आहे, तो आहे गायनोशियम. अँड्रोशियम मध्ये फिल्मेंट अँड अँथर हे झालं अँड्रोशियम मध्ये, आणि गायनोशियम मध्ये स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी हे फ्लावरचे असणारे पार्ट्स आहेत. हेच फ्लावरचे पार्ट त्या प्लॅन्ट्सचं सेक्शुअल रिप्रोडक्शन करून त्याच्यापासून न्यू प्लॅन्ट्स फॉर्मेशन करण्यासाठी हेल्प करतात. म्हणून सुरुवातीला आपण त्या प्लॅन्टचे असलेले पार्ट्स हे त्याच्यामध्ये काय केलेले अंडरस्टँड केलेले आहेत. ओके, आता नेक्स्ट त्याच्यानंतर बघा, फ्लावर्समध्ये फिमेल फ्लावर अँड मेल फ्लावर असे दोन्हीही, बट प्लॅन्ट एकच आहे, बट त्याला टू डिफरंट टाईपचे असणारे फ्लावर्स प्रोड्यूस होतात. फर्स्ट फ्लावर्स त्याच्यामध्ये प्रोड्यूस होतो मेल गॅमेट्स असलेला किंवा मेल फ्लावर, आणि फिमेल फ्लावर हे कोणत्या प्लॅन्टला प्रोड्यूस होतं, तर हे फिगर नंबर तुम्हाला दाखवत आहे 3.13. याच्यामध्ये असलेलं काय, पपया फ्लावर. या पपया फ्लावर मध्ये मेलही फ्लावर फॉर्मेशन होतं आणि फिमेलही फ्लावर फॉर्मेशन होतं. आता हेच आपल्याला का, तर त्याच्यामध्ये अंडरस्टँड करा की फ्लावर मध्ये असा कोणता पार्ट आहे जो सेक्शुअल रिप्रोडक्शन करून दॅट टाईप असणारा प्लांट प्रोड्यूस करण्यासाठी हेल्प करतो. हे आपल्याला आता थिअरीमध्ये अंडरस्टँड करायचं आहे. तरीही त्या फ्लावरकडे ऑब्झर्वेशन करून एखादा असा पार्ट आहे का की ज्याच्यामध्ये तुम्हाला तो समजलेला नसेल किंवा कंप्लीट समजलेला आहे, तर आपण थिअरीकडे किंवा थिअरी आपण अंडरस्टँड करू शकतो. असं कोणता पार्ट आहे का ज्याच्यामध्ये तुम्हाला हा पार्ट म्हणजे काय आहे ते कळालेला नाही? जर समजलं असेल तर हो म्हणा. नेक्स्ट लगेच आपण काय करू, थिअरी त्याची अंडरस्टँड करू. तो सिक काय म्हणला, तो आला नव्हता सुरुवातीला. आणखीन कुणाला काय प्रॉब्लेम, आणखीन? ठीक आहे, बरं. तुम्ही येण्यासाठी उशीर करतात त्याला कोण काय करू शकतो. 7:50 हा आपला टाइम आहे. तुम्ही जवळपास 8 वाजून गेल्यावर येतात, ते तुमचा प्रॉब्लेम नाही, तो असू द्या. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेट करा. आपण जो टॉपिक अंडरस्टँड करत आहोत तो टॉपिक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आता प्लांट्समध्ये जे फ्लावरचा असणारा जो पार्ट आहे हे सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी त्या प्लांट्सला हेल्प करतं. तर ते फ्लावरचे असणारे पार्ट्स आपल्याला काय करायचे आहेत, अंडरस्टँड करायचे. तर फ्लावरचे पार्ट्स असे कोणकोणते पार्ट्स फ्लावरमध्ये प्रेझेंट आहेत हे आपल्याला बिफोर अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. आणि नेक्स्ट त्या कोणत्या फ्लावरच्या पार्ट्स थ्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन केलं जातं आणि न्यू प्लांट फॉर्मेशन करण्यासाठी त्याची हेल्प घेतली जाते. तर ते पार्ट्स आपण इथं अंडरस्टँड केलं. तर त्याच्या डाऊन साईडवरून आपण अंडरस्टँड करायला स्टार्ट करू. ज्याच्यामध्ये ग्रीनिश कलरचा एक पार्ट दिसतो फ्लावरमध्ये, ऑल फ्लावर्समध्ये ग्रीन कलरचा पार्ट दिसतो, त्याला काय म्हटलं जातं, त्याला गॅलेक्सी म्हणजे सेपल्स हे त्या ग्रीनिश कलरचा पार्ट्सला कॉल केलं जातं. नेक्स्ट त्याच्या अपर साईडला राईट साईडला बघा काय दिलेलं तुमच्या बुकमध्ये, फिल्मेंट अँड अँथर. फिल्मेंट अँड अँथर हे तुम्हाला ज्यावेळेस फ्लावर ओपन करून कम्प्लिटली त्याला ओपन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे पार्ट्स तुम्हाला इंडिकेट होतील, अँथर अँड फिल्मेंट.
नेक्स्ट ते अँथर अँड फिलमेंटला दोघांनाही काय कॉल केलं जातं, ते एंड्रोशियम. दोघांनाही काय कॉल केलं जातं, एंड्रोशियम. अँथर अँड फिलमेंट या दोघांनाही एंड्रोशियम असं कॉल केलं जातं. नेक्स्ट त्याच्यानंतर गायनोशियम. गायनोशियम मध्ये स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी या तिघांना कंबाईन मिळून गायनोशियम असं म्हणतात. आणि एंड्रोशियम हे कशाला, तर अँथर अँड फिलमेंट या दोघांना मिळून एंड्रोशियम, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी ह्या तिघांना कंबाईन मिळून गायनोशियम. आणि लास्ट राहिलेला आहे करोला, म्हणजे त्याचे असलेले पेटल्स. पेटल्स म्हणजे त्याच्या पाकळ्या. हे त्याच्यामध्ये सेपरेटली तुम्हाला त्याच्यामध्ये अंडरस्टँड केलेला आहे. करोला म्हणजेच त्याच्यामध्ये असलेला पेटल्स हा पार्ट त्याच्यामध्ये इंडिकेट केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण फ्लावरचे असणारे पार्ट्स जे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये हेल्प करतात ते पार्ट्स आपण काय केले, कम्प्लीट अंडरस्टँड केले. पपाया एक असा प्लांट आहे ज्याच्या टू टाईपचे असणारे फ्लावर्स प्रोड्यूस होतात. मेल फ्लावर ही प्रोड्यूस होतात आणि फिमेल फ्लावर ही प्रोड्यूस होतात. मग त्याच्यामध्येच दोघांमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन फॉर्म होतं आणि तिथंच प्रोक्रिएट त्याचं जे फ्रुट्स आहे किंवा फर्टिलायझेशन ही प्रोसेस कंप्लीट केली जाते. ओके, क्लिअर सगळ्यांना फ्लावर पार्ट्स? कोणाला काही प्रॉब्लेम नाही? ठीक आहे. मग थेअरी आपण अंडरस्टँड करू. तुमच्या बुकमध्ये कॉन्सन्ट्रेट करा. अगोदर आपण बुकमध्ये थेअरी अंडरस्टँड करू. नेक्स्ट तुम्हाला दिलेल्या बोर्डवरचं मी त्याच्या पॉईंट टू पॉईंट तुम्हाला ते क्लिअरिफिकेशन करण्याचा आपण प्रयत्न करू. ज्याच्यात फक्त जे कॉन्सन्ट्रेट देईल त्याला हा पार्ट खूप लवकर अंडरस्टँड होईल. नाहीतर कॉन्सन्ट्रेट देणार नाही. तुमच्या ऍक्टिव्हिटीज अदर काही चालू असतात समोर. ओके, ठीक आहे. बघा, फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट. फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. स्ट्रक्चरल युनिट रचनात्मक असणारा हा एक युनिट आहे. हे युनिट काय करतं, प्लांटला रिप्रोडक्शन करण्यासाठी हेल्प करतं. त्याच्यात बघा, इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल ओरल्स. म्हणजे त्या प्लांट्स मध्ये जे फ्लावर आहे ह्या फ्लावरचं स्ट्रक्चरल असलेले पार्ट्स काय करतात, सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू प्लांट्सला रिप्रोडक्शन करण्यासाठी त्याची हेल्प केली जाते. तर असे फ्लोरल पार्ट्स दिलेले आहेत. किती? 4 दिलेले आहेत. ते 4 कोणते? कॅलेक्स, करोला, एंड्रोशियम अँड गायनोशियम. एंड्रोशियम मध्ये कोण कोण इन्व्हॉल्व होतं? त्या फ्लावरच्या कोणकोणते पार्ट्स एंड्रोशियम मध्ये इन्व्हॉल्व होतात? बरोबर आहे, अँथर अँड फिलमेंट. आणि गायनोशियम मध्ये स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हे गायनोशियम मध्ये काय होतात, इन्व्हॉल्व होतात. तर हे त्याच्यामध्ये असलेले 4 पार्ट्स आहेत. स्ट्रक्चरल युनिट ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट्स. त्या फ्लावर मधले असलेले पार्ट्स आहेत. ते 4 पार्ट्स दिलेले त्याच्यामध्ये कॅलेक्स, करोला, एंड्रोशियम अँड गायनोशियम. हे 4 पार्ट कंप्लीट लक्षात ठेवा, कारण याच्या थ्रूच त्या प्लांट मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे, त्या फ्लावर्स थ्रू. ओके, नेक्स्ट बघा, गायनोशियम arranged in sequence from arranged in this name or the parts. नेम अँड पार्ट्स जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर त्याचे फ्लावरचे पार्ट्स म्हणूनही त्याला लक्षात ठेवा, किंवा दुसरे कॉल करू शकतो त्याला. ते फ्लावरचे असणारे काही नेम्स आहेत किंवा पार्ट्स आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन हेल्प करण्यासाठी ते काही पार्ट्स दिले, हे लक्षात ठेवा. तर ते 4 आहेत. पण ह्याचा जो सिक्वेन्स आहे, हे सिक्वेन्स त्या फ्लावर मध्ये कशा पद्धतीने लागतो तो सिक्वेन्स आपल्याला इथं क्लिअर करायचा आहे. तर सिक्वेन्स कसा आहे त्याचा, आउटसाइड टू इनसाइड. बरोबर आहे का? बघा, सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. बरोबर. ह्या फ्लावरचे जे पार्ट्स आहेत आणि जे नेम्स तुम्हाला इथे इंडिकेट केलेले ते कसे केलेले, त्याच्यामध्ये सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. ईच बघा पुढं, एंड्रोशियम अँड गायनोशियम्स आर कॉल्ड द एसेन्शियल ओरल्स. आता दोघांनाही कॉल केलं, फक्त पार्ट्स आपण फ्लावरचे अंडरस्टँड केले 4, कॅलेक्स, करोला, एंड्रोशियम, गायनोशियम. तर त्याच्यामध्ये एंड्रोशियम अँड गायनोशियमला काय कॉल केलं जातं, इसेन्शियल ओरल्स. हे त्याच्यामध्ये कॉल केलं जातं बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. आता त्यांना इसेन्शियल ओरल्स असंच का म्हटलं जातं, कुणाला, एंड्रोशियम अँड गायनोशियम ह्या दोघांना. त्याचं रिझन आहे, त्याचं रिझन दिलं बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन, whereas calyx and corolla are called the accessory orals, essential orals and accessories orals.
accessories orals is called the androecium and gynoecium. आणि दुसरा दिलेला आहे काय ॲसेसरी ओरल्स. याच्यामध्ये असलेले कोणकोणते आहेत तर ॲसेसरी ओरल मध्ये प्रेझेंट असलेले काय कॅलेक्स अँड करोला. चार नाव देते. त्या चारही नेम्स जे पार्ट्स आहेत फ्लावरचे त्या फ्लावरच्या पार्ट्सला सेपरेशन करून त्याच्यामध्ये जे सेपरेशन करून किंवा त्यांचे जे नेम्स आहेत त्यांच्या वर्किंग नुसार. वाय बिकॉज एंड्रोशियम अँड गायनोशियम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स इन द फ्लावर बिकॉज दॅट पार्ट्स थ्रू द sexual reproduction in the plants. And next accessories orals is called the calyx and corolla. Okay, next त्याच्यानंतरचं because they responsible for protection of inner orals. inner orals मध्ये जे पार्ट्स आहेत यांना प्रोटेक्ट करण्याचं काम हे accessories orals म्हणजेच कोण calyx and corolla. अँड जे इसेन्शियल ओरल्स आहेत एंड्रोशियम अँड गायनोशियम हे काय करतात फ्लावर्स मध्ये रिप्रोडक्शनचं वर्क करतात. बरोबर आहे. अँड जे ॲसेसरीज ओरल्स आहेत हे काय करतात त्या फ्लावर मध्ये बरोबर आहे रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर ओरल्स. ओके, कॉन्सन्ट्रेट करा. लगेच म्यूट व्हा. तुमचं जे आन्सर आहे ते दिलं की लगेच म्यूट व्हायचं. मी लगेच तुम्हाला तुमचं ते क्लिअर आहे का नाही हे कॉल करू शकतो. ओके, बाकीच्या ज्या मुली आहेत त्या मुलींचं एकही आन्सर येत नाही. संचिता तर ठीक आहे. तरी कॉन्सन्ट्रेट करा. तुम्हाला ज्यावेळेस क्वेश्चन विचारले जातील त्यावेळेस तुम्ही काय करायचं त्याच्यामध्ये त्याच्यात जो पार्ट तुम्हाला कळाला. आता किती सिंपल आहे. फ्लावरचे फक्त दिलेत किती 4 पार्ट्स. म्हणजे पहिलं तर तुम्हाला सांगितलं गेलं पहिल्या पॉईंटमध्ये की फ्लावर हा स्ट्रक्चरल युनिट आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी त्या प्लांटला हेल्प करतो. सेकंड पॉईंट काय सांगतो की त्याच्यामध्ये असणारे त्या फ्लावरचे किती पार्ट्स आहेत 4. कॅलेक्स करोला एंड्रोशियम अँड गायनोशियम. आता त्याच्यामध्ये एंड्रोशियम अँड गायनोशियम ह्या दोघांना काय कॉल केलं जातं इसेन्शियल ओरल्स. त्याच्यानंतर कॅलेक्स अँड करोलाला काय केलं जातं तर त्याच्यामध्ये त्याला कॉल केलं जातं ॲसेसरीज ओरल्स. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये इसेन्शियल ओरल्स हे कॉल का केलं गेलं कारण ते पार्ट काय करतात प्लांटमध्ये रिप्रोडक्शनचं वर्क करतात. ओके, आणि नेक्स्ट त्याच्यानंतर जे ॲसेसरीज ओरल्स आहेत म्हणजे कॅलेक्स अँड करोला ते काय करतात त्या फ्लावरमध्ये त्याच्या इनर पार्टला रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटेक्शन ऑफ द इनर ओरल्स. ओके, म्हणजे असं सगळ्यांनी जवळपास कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्हाला मला वाटत नाही पाठ करायची गरज आहे. वाय बिकॉज तुम्हाला हे असे अंडरस्टँड जर झालं तर तुम्ही ते कम्प्लीट अंडरस्टँड हे पाठ करण्यापेक्षा अंडरस्टँड होणं इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट त्याच्यानंतरचा असलेला अंडरस्टँड करा. मेंबर्स पुढे गेलं नाही. मेंबर्स ऑफ द कॅलेक्स आर कॉल्ड द सेपल्स. मेंबर्स ऑफ द कॅलेक्स याला दुसरे कॉल केलं जातं ते आहे काय सेपल्स. अँड दे आर ग्रीन कलर. म्हणजे त्या फ्लावरचा जो पार्ट आहे त्या फ्लावरचे जे सेपरेट कलरनुसार इंडिकेट केलेलं आहे किंवा त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंडिकेट केलेलं आहे. तर इथं काय बघा काय दिलेलं आहे की त्याच्यामध्ये असलेले मेंबर्स ऑफ कॅलेक्स आर कॉल्ड ॲज द सेपल्स. म्हणजे मेंबर्स ऑफ द कॅलेक्स जे तुम्हाला इंडिकेट केलेलं आहे तुम्हाला दिसतो खाली असलेला तो कलर कसा आहे दे आर कलर्ड इन द ग्रीन कलर. म्हणजे त्याचा कलर ग्रीन आहे ज्याला आपण कॅलेक्स म्हणतो पण दुसरं नेम त्याला काय आहे सेपल्स असं त्याला नेम आहे. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतरचं मेंबर्स ऑफ द करोला आर कॉल्ड ॲज द पेटल्स अँड दे आर द व्हेरियसली कलर्स. आता हे लक्षात ठेवा पेटल्स म्हणजे काय पेटल्स मीन्स काय पाकळ्या. बरोबर आहे. तर त्या पेटल्स हे पाकळ्या कशा पद्धतीच्या असतात तर व्हेरियस कलर म्हणते ते. वाय बिकॉज आपण जर एक रोज गुलाब हे जर आपण सिलेक्ट केलं तर त्याच्या जे पेटल्स आहेत पाकळ्या आहेत हे तुम्हाला मेनी डिफरंट कलर्सचे अवेलेबल होते. मीन्स ऑल कलरमध्ये ते अवेलेबल होते. ब्लॅक कलरचंही नव्हतं तुम्हाला. ब्लॅक कलर हे आपला क्लास ज्यावेळेस ऑन होता म्हणजे प्रत्यक्षात चालू होतं त्यावेळेस तुम्हाला ब्लॅक कलरचंही असणारं रोज इंडिकेट किंवा तुम्हाला दाखवलं होतं की त्याही कलरमध्ये ते आता अवेलेबल झालेलं आहे. म्हणजेच इथं सांगतंय की ते जे करोला आहे
ज्याला आपण दुसरं अनदर असलेलं कॉल्स करतो, जे की पेटल्स, आणि ते व्हेरियस कलर्समध्ये अवेलेबल होतं. ओके, अशा पद्धतीनं आपण आतापर्यंत जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे जे पार्ट्स आहेत, जे की सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी आणि त्याच्या इनर पार्टसाठी प्रोटेक्शनसाठी कोणते पार्ट्स हेल्प करतात आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी कोणते पार्ट्स हेल्प करतात, हे आपण त्याच्यामध्ये अंडरस्टँड केलेलं आहे. ओके, आता फिगरच्या नंतरचा खालचा जो दिलेला जो हे पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफ अंडरस्टँड करू आणि नेक्स्ट तुम्हाला पॉईंट टू पॉईंट इथं दिलेल्या पद्धतीने आपण त्याला काय करू, क्लिअर करू. तर अगोदर आपण त्याच्यामध्ये हे अंडरस्टँड करू की त्याच्यामध्ये नेक्स्ट काय प्रोसेस होते बघा. फ्लावर इज कॉल्ड ॲज अ बायसेक्शुअल. फ्लावरला काय म्हटलं जातं, बायसेक्शुअल. आणि बायसेक्शुअल मीन्स काय, उभयलिंगी. ओके, फ्लावर हे कसले आहेत, बायसेक्शुअल आहे म्हणजे उभयलिंगी आहे. इफ बोथ ओरल्स म्हणजे कोणते, that is the androecium and gynoeciums are present in the same flower, means two flowers are present in the only one plants. आणि ह्या 2 टाइपचे असणारे, डिफरंट टाइपचे असणारे, बट एकाच प्लांटला ते प्रेझेंट असतात आणि हे बायसेक्शुअल असतात. आणि बायसेक्शुअल असतात म्हणजे कोणतं, अँड्रोसियम अँड गायनोशियम हे त्या फ्लावर्स मध्ये प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल दिलं हिबिस्कस. आता हे हिबिस्कस फ्लावर हे ऑल प्लेस मध्ये तुमच्या कसं आहे, प्रेझेंट आहे. मीन्स तुमच्या सराउंडिंग मध्ये हे फ्लावर प्रेझेंट असतो. आणि जे तुम्हाला 3.21 ही जे फिगर दिलेली आहे त्या फिगर मध्ये सुद्धा तुम्हाला ज्याचं फिगर जे की इंटरनली स्ट्रक्चर थ्रो त्याचे सेपरेशन करून नेम्स थ्रो जे दिलेलं आहे हे सुद्धा ते हिबिस्कस ह्याच फ्लावरचे असणारे पार्ट्स आहेत. तुम्ही जनरली तो जर फ्लावर कुठून जर कलेक्ट केला आणि त्याचं जर इंटरनल स्ट्रक्चर जर तुम्ही अंडरस्टँड केलं तर तुम्हाला हेच पार्ट तुम्हाला त्याच्यामध्ये इंडिकेट होताना दिसतील किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला अंडरस्टँड होईल. ओके, नेक्स्ट तुम्हाला अंडरस्टँड झालं की फ्लावर हा बायसेक्शुअल असतो. वाय, बिकॉज त्याच्यामध्ये काय काय असतं, अँड्रोशियम अँड gynoeciums are present in the same flower. Example of the hibiscus. A flower is called as a next flower is called as unisexual if any one of the above mentioned two orals is present in the flower. नीट समजून घ्या. पहिल्या ह्याच्यामध्ये फर्स्ट जे आपण बायसेक्शुअल म्हटलं, एकाच प्लांटला 2 टाईपचे फ्लावर्स असतात, अँड्रोशियम गायनोशियम त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि ते बायसेक्शुअल करून त्याच्यापासून रिप्रोडक्शन करतात. आता ते युनिसेक्शुअल म्हणते. युनिसेक्शुअल म्हणजे काय, समलिंगी. बरोबर, ठीक आहे. ओके, फ्लावर इज कॉल्ड द युनिसेक्शुअल इफ एनी वन ऑफ above mentioned, वर जसं आपण कल्पना केली above mentioned two orals present in the flowers. आता हे वरच्या मेन्शन केलेल्या पद्धतीनं 2 डिफरंट फ्लावर्स असतात, एक अँड्रोशियमचा असतो आणि एक गायनोशियमचा, एकाच प्लांटला. ते झालं बायसेक्शुअल. पण एक असं फ्लावर असतो की ज्याच्यामध्ये दोन्ही फ्लावर्स तिथेच प्रेझेंट असतात आणि त्यांच्या थ्रू काय करतात, ते सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात आणि फर्टिलायझेशन प्रोसेस करून फ्रूट क्रिएट करतात, प्रोड्यूस करतात. तर इथं काय म्हणतात, ते युनिसेक्शुअल आहे. युनिसेक्शुअल म्हणजे काय, तर एकाच प्लांटला 2 फ्लावर्स त्याच्यामध्ये होणार. आणि अगोदरचं जे बायसेक्शुअल बघितलं, 2 प्लांट सेम असलेले, 2 प्लांट बट सेम असलेले बट डिफरंट 2 प्लांट त्यांच्या फ्लावर्स मधलं जे चेंजेस होणार आहेत मेल अँड फिमेल गॅमेट्स कडे ट्रान्सफर होऊन त्याचं फर्टिलायझेशन. पण इथं काय म्हणतात, एक सिंगल प्लांट आहे त्याच्यावर 2 टाईपचे असणारे जे फ्लावर्स आहेत म्हणजेच त्याच्यामध्ये असलेलं आहे युनिसेक्शुअल. हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की इफ ओनली अँड्रोसियम प्रेझेंट इट, म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं इफ ओनली अँड्रोसियम इज प्रेझेंट द मेल फ्लावर. अँड्रोशियम जर प्रेझेंट असेल तर मेल फ्लावर आणि गायनोशियम जर प्रेझेंट असेल तर फिमेल फ्लावर. दिस इज द एक्झाम्पल ऑफ द पपाया. आता बघितलं आपण, म्हणजे एकच प्लांट आहे आणि त्या एकाच प्लांटमध्ये त्याच्यामध्ये 2 डिफरंट टाईपचे असणारे फ्लावर्स काय होतात, प्रोड्यूस होतात. आणि ते प्रोड्यूस झालेल्या त्या फ्लावर्स थ्रू त्यांचं रिप्रोडक्शन ही प्रोसेस काय केली जाते, कम्प्लीट केली जाते. ओके, आता तेच काय सांगते की पपाया ह्या प्लांटला एकाच झाडावर 2 डिफरंट टाईपचे असणारे फ्लावर्स प्रोड्यूस होतात. एक हे मेल फ्लावर असतं आणि एक फिमेल फ्लावर. आणि मेल अँड फिमेल फ्लावर मध्येच अशा पद्धतीचं रिप्रोडक्शन केलं जातं, म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन केलं जातं. आणि ती प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर त्याच्यापासून न्यू लिव्हिंग थिंग्स फॉर्मेशन केला जातो. ओके, नेक्स्ट पॅरेग्राफ त्याचे काही नेम्स दिलेले आहेत, ते नेमही अंडरस्टँड करू. आणि नेक्स्ट तुम्हाला काही क्वेश्चन विचारतो त्यावेळेस तुम्ही ते क्लिअर करा. आणि नेक्स्ट
क्लिअर झाल्याच्या नंतर परत आपण बोर्डवर दिलेली तुम्हाला जे पॉईंट त्याच्यामध्ये अंडरस्टँड करण्यासाठी दिलेले ते आपण त्याच्यात बघू. पेज नंबर 27 वरची जे सगळ्यात वरची लाईन आहे ती अंडरस्टँड करा की मेनी फ्लावर्स हॅव द स्टॉल्क. स्टॉल्क म्हणजे काय? स्टॉल्क म्हणजे देठ. मेनी फ्लावर्स हॅव द स्टॉल्क फॉर सपोर्ट काय करण्यासाठी कॉल्ड द पेडिसेल and such flowers called as the pedicellate whereas flowers without stalk is called the sessile. एक लक्षात ठेवा, ह्या जी लाईन एकच दिलेली आहे पण त्यांनी सगळ्यात इम्पॉर्टंट दिले आहे. तुम्हीही बघितलेलं असेल काही फ्लावर्स हे त्या ब्रँचला स्टिक असतात. 10 मिनिट राहिले शेवटचे त्याच्यामध्ये एक अंडरस्टँड करा. काही फ्लावर्स हे काय असतात त्या ब्रँचलाच स्टिक असतात. म्हणजे अशा पद्धतीचं जर ब्रँच असेल तर हिथं ते फ्लावर प्रोड्यूस झालेलं जे तुमचं फ्लावर आहे ते ब्रँचला स्टिक असतं अशा पद्धतीने आणि त्या फ्लावर त्याला क्रिएट झालेलं असतं. तर असं त्याला काय म्हणतात ते स्टॉक सपोर्ट कॉल्ड ॲज म्हणजे काही ह्याला काय सांगतंय की ते ब्रँचला स्टिक असतात आणि काही ह्याला सांगतं की अशा पद्धतीने त्याला हे स्टॉल हे आहे ते देठ ओके हे प्रेझेंट असतं आणि हे स्टॉल पासून ते फॉर्मेशन झालेलं असतं. दोन्ही समजून घ्या. कोणाला काय म्हणतात? ब्रँचला डायरेक्ट अटॅच असणारे काही फ्लावर्स असतात त्याला काय म्हटलं जातं आणि त्या ब्रँच पासून काही डिस्टन्सवर एक त्याच्यामध्ये असलेलं स्टॉल्क असतं म्हणजे देठ असतं त्याला काय म्हटलं जातं ते दिलंय की मेनी फ्लावर्स हॅव द स्टॉल्क फॉर द सपोर्ट करण्यासाठी असतं. त्याला काय म्हटलं जातं? पेडिसेल. ज्याला देठ असतो ज्या फ्लावरला देठ असतो त्याला पेडिसेल म्हणतात. अँड सच फ्लावर्स कॉल्ड ॲज द पेडिसिलेट. अँड नेक्स्ट त्याच्या सांगतात की वेरस फ्लावर विदाउट स्टॉल आणि काही कसे असतात एकमेक ते ब्रँचलाच असे स्टिक असल्यासारखे असतात. अँड स्टॉल इज कॉल्ड ॲज द सेशल असं म्हटलं जातं ज्याला देठ नसतो आणि ज्याला देठ असतं त्याला काय दिलंय पेडिसेल किंवा पेडिसिलेट अशा पद्धतीने त्याला कॉल केलं जातं. ओके आणि लास्ट त्याच्यामधलीच लाईन खालची बघू त्याच्यानंतरचा पॅरेग्राफ नेक्स्ट नंतर अंडरस्टँड करू. अँड्रोशियम इज मेल ओव्हरी अँड its members are called as the काय दिले stamens and gynoecium female oral and its members are called as the carpels. नीट समजून घ्या. अँड्रोशियम हे मेल आहे. अँड्रोशियम इज मेल ते काय सांगते मेंबर इज कॉल्ड द स्टेमन्स आणि दुसरं काय सांगते गायनोशियम इज द फिमेल ओरिल अँड इट्स द मेंबर्स आर कॉल्ड ॲज द कार्पेल्स. तर अशा पद्धतीने हे दोन डिफरंट त्याच्यामध्ये असलेले मेल आणि फिमेल आणि त्या फ्लावरचे असणारे पार्ट्स आणि त्या पार्ट्स थ्रू होणारा सेक्शुअल रिप्रोडक्शन मग ते युनिसेक्शुअल असेल किंवा त्याच्यामध्ये बायसेक्शुअल असेल. ओके तरीही कुणाचा आणखी काही क्वेश्चन असेल तर विचारू शकतात. नसेल तर तुम्हाला पॉईंट टू पॉईंट आणखी तो टॉपिक आपण क्लिअर करू. जर असेल तर 2 मिनिटात विचारा नसेल तर 5 मिनिटात मी परत आपल्याला ते रिव्हिजन करता येईल आणि जो पॅरेग्राफ आहे नेक्स्ट तो पॅरेग्राफ आपण उद्याच्या तासामध्ये अंडरस्टँड करू. बोला. पपाया तिथं फक्त कॉल करायचं कशाला? पपाया हे सिंगल प्लांट आहे. त्या सिंगल प्लांटवर त्याच प्लांटवर 2 डिफरंट टाईपचे फ्लॉवर प्रोड्यूस होतात. एक मेल फ्लॉवर असतं आणि फिमेल त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ते युनिसेल्युलर आणि एक सेम जातीचे सेम असलेले प्लांट बट डिफरंट. समजायला ना? सेम प्लांट बट 2 डिफरंट वेगवेगळे प्लांट त्यांच्यामध्ये जे फ्लॉवर प्रोड्यूस होतात एक अँड्रोशियम असतं आणि एक गायनोशियम असतं ते बायसेक्शुअल झालं. ओके आणखी कळालं का? तशी कळालं का? नाही आणखी एक एक्झाम्पल देऊन सांगितलं असतं. आणखी सांगा दुसरे कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? हा आता त्याच्यात कसं दिलेलं माहितीये का? काही फ्लावरला आपण बघत होते आणि त्याचं काय म्हणतात ते आपण त्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे की काही फ्लावर्सला हे देठ असतं स्टॉल्क असतं आणि काही फ्लावर्स हे डायरेक्ट त्या ब्रँचला स्टिक असतात म्हणजे ते ब्रँच पासूनच ते त्याची फ्लावर
प्रोड्यूस झालेलं असतं. तर जे ब्रँचला स्टिक असतात त्याला काय कॉल केलं जातं, आणि ज्यांना देठ असतं, जे लॉंग देठ असलेले त्याला क्रिएट होतात त्याला काय म्हटलं जातं. तर ज्यांना डेट असतं म्हणजे स्टॉल्क असतं अशांना काय सांगते ते पेडिसेल हे कॉल केलं जातं. आणि दुसरं काय म्हणतंय, सच फ्लॉवर्स आर कॉल्ड द पेडिसिलेट, हे दोन वर्ड्स आहेत. अँड वेअरस फ्लॉवर विदाउट स्टॉल्क इज कॉल्ड द सेशल, ज्याला की देठ नसतं, त्या ब्रँचलाच स्टिक असतं अशाला सेशल असं म्हणतात. एनी अदर आणखी कुणाला? ओरल्सचा मंडले त्या फ्लावरच्या असलेली मंडले तुम्हाला काल सांगितलं होतं मी, किंवा याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की जो टॉपिक आपल्याला लर्न करायचा आहे, हो आहे, त्याच्यात दोन्ही एकाच अर्थाचे असू शकतात, तसं काही नाही. आपल्याला इथं लक्षात ठेवायचं फक्त सेम विषय, फक्त तुम्हाला समजण्यासाठी त्याचा अर्थ लक्षात ठेवा. ओके, आणखी कुणाला एनी क्वेश्चन? सेशल म्हणजे त्याच्यामध्ये ज्याला देठ नसतं अशांना सेशल असं म्हणतात. म्हणजेच ते काय ब्रँचला स्टिक असलेले पार्ट्स आहेत. बोर्डवरची घ्यायचे पॉईंट मग. 3 मिनिट राहिलेले आहेत. ओके, ज्यांचं चालू आहे त्यांनी म्यूट व्हा. आता कॉन्सन्ट्रेट करा. का बघितलं आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हा पार्ट आपण किंवा हे टॉपिक आपण क्लिअर केलेला आहे. त्या टॉपिक मध्ये काय कुठं अंडरस्टँड केलं ते नीट समजून घ्या की फ्लावर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन. स्ट्रक्चरल युनिट हे कॉल केलं जातं. नेक्स्ट त्याच्यानंतर इट कन्सिस्ट ऑफ द फोर फ्लोरल ऑरल्स. त्याच्यामध्ये असलेले फर्स्ट कोणतं आहे, कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. तर हे फ्लावरचे असणारे 4 काय दिलेले आहेत, त्याच्यामध्ये पार्ट्स आहेत, फ्लावर्सचे असलेले पार्ट्स आहेत जे त्या प्लांट मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी काय करतात, ते हेल्प करतात. तर ते पार्ट्स आहेत कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. अरेंज इन, बट त्याची अरेंजमेंट ही फ्लावर मध्ये कशी आहे, एक सिक्वेन्स आहे. ती सिक्वेन्स कशी आहे, फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. हे त्याच्यामध्ये असलेले फ्लावरचे त्याच्यामध्ये दिलेले पार्ट्स आहेत. ओके, हॅलो, वालेकुम सलाम, बोलिए ना. मुझे 5 मिनट से फोन करते सर. ओके, त्याच्यानंतर बघा फ्रॉम आउटसाइड इनसाइड सगळं क्लिअर. काय झालं गणू? हॅलो, आवाज येते का रे? सकलेन आवाज येते का? आता तुमचा आवाज आहे ना मला. अय मंडळी, येतं का आवाज आता? संचिता, एक काम करा आता परत जॉईन व्हा. आता झाला वेळ. मध्येच ते फोन नकाशी केली, पंढरपूर केलं आणि ते फिरून आले पंढरपूरला जाऊन. तर इथं परत या, परत जॉईन व्हा, मग त्याच्यानंतर आपण बोर्डवरचं क्लिअर करू.
काय दराडे आदित्य समजलं का फ्लावरचे पार्ट्स? ओके 6 तारखेपासून मग यायचं शाळेत. सगळ्यांनीच या, तुमच्यासाठी वेळापत्रक व्यवस्थित बनवलंय. पुन्हा तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुमचा वर्ग शिक्षक मीच आहे. अ चा सय्यद सर आहे, ब चा मी आहे, बट दोन्ही वर्ग सेम एसीच आहेत. 2 वर्ग सेमीचे आहेत, 1 वर्ग मराठीचा आहे. सांगितलं काय? असं आहे का? बरोबर, ठीक आहे. असं द्या. हा बोला ना. बघू आज ते काय ते थोडं दररोज लिंक सेंड करावं लागते, आणि ती लिंक सेंड करून परत ती न्यू लिंक थ्रू त्याला अटॅच व्हावं लागते किंवा ते हे करावं लागतं. असंच आहे ना? दररोज लिंक आहे ना त्याची. बघू 6 तारखेला कळलं, म्हणजे आपली क्लासही चालू होईल ना, मग शाळा चालू झाली. हा मग त्यावेळेस काय करायचं, नंतर बघू आपण काय आहे ते. तोपर्यंत चालायला याच्यावर चालू द्या. पुढं नंतर जशी ॲडजस्टमेंट असेल तसं चेंज करू. ठीक आहे. आता कॉन्सन्ट्रेट करा. जे टॉपिक आपण सुरू केलं तिथं कम्प्लीट करू आपण. आता एंड्रोशियम गायनोशियम हे तुम्हाला कळालेलं आहेत कोणते पार्ट्स आहेत. नेक्स्ट बघा त्याच्यानंतरचं. एंड्रोशियम अँड गायनोशियम आर कॉल्ड द सेन्सेशल ओरल्स. हे त्याला कॉल केलं जातं एंड्रोशियम अँड गायनोशियमला, ॲज दे आर द परफॉर्म द फंक्शन ऑफ द रिप्रोडक्शन. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. एंड्रोशियम आणि गायनोशियम हे इसेन्शियल ओरल्स जरी असले तरी त्याच्यामध्ये रिप्रोडक्शनचं वर्क हे त्याच्यामध्ये केलं जातं. कॅलेक्स अँड करोला आर द ॲसेसरीज ओरल्स बिकॉज दे आर द रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटेक्शन इनर ओरल्स. एंड्रोशियम अँड गायनोशियम हे सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट फंक्शन कंप्लीट करतात. अँड नेक्स्ट त्याच्यानंतर जे कॅलेक्स अँड करोला आहे ते ॲसेसरी ओरल्स आहे, ज्याच्यामध्ये असलेले इनर पार्ट रिस्पॉन्सिबल साठी दिलेले. मेंबर्स ऑफ द कॅलेक्स आर कॉल्ड द सेपल्स, दे आर द ग्रीन कलर. अँड मेंबर्स ऑफ द करोला दे आर कॉल्ड द पेटल्स, दे आर द व्हेरियस कलर्स. डिफरंट कलरचे असतात पेटल्स, पाकळ्या, आणि जे सेपल्स दिलेले ते ग्रीन कलरचं प्रेझेंट असतं. लास्ट वन त्याच्यामध्ये फ्लावर इज कॉल्ड द बायसेक्शुअल. हे असू शकतं both whorls androecium and gynoecium are present in the same flower. म्हणजे सारख्याच फ्लावर मध्ये हे दोन्ही प्रेझेंट असतात. कोण? एंड्रोशियम अँड गायनोशियम. त्याला बायसेक्शुअल म्हणतात. अँड अ फ्लावर इज कॉल्ड ॲज द युनिसेक्शुअल. हे कोणाला म्हटलं जातं? तर एनी वन ऑफ द अबोव मेन्शन्ड 2 ओरल्स आर प्रेझेंट इन द फ्लावर. म्हणजे दोन्ही पैकी वरचं कोणतं, एंड्रोशियम असेल किंवा गायनोशियम असेल, ते दोन्ही पैकी एक जर त्या फ्लावर मध्ये प्रेझेंट असेल आणि त्यांनी त्याच्या थ्रो रिप्रोडक्शनची प्रोसेस कंप्लीट केली तर त्याला युनिसेक्शुअल असं म्हणतात. आणि बायसेक्शुअल कुणाला म्हणतात? तर त्या फ्लावर मध्ये एंड्रोशियम अँड गायनोशियम हे दोन्ही प्रेझेंट असलेले. लास्ट वन दिलंय की मेनी फ्लावर्स हॅव द स्टाल. कशासाठी? तर त्याला सपोर्ट करण्यासाठी, म्हणजे देठ असतो आणि अशा पद्धतीचा फ्लावर असतो. तर ह्या स्टालला काय म्हटलं जातं? पेडिसेल. अँड ज्यांना स्टाल नसतो म्हणजे तो ब्रँचला अशा पद्धतीचं अटॅच असतो, हा, तर त्याला काय म्हटलं जातं? सेशल. तर हे झालं तुमचा आजचा टॉपिक. इथपर्यंत आपण क्लिअर अंडरस्टँड केलं आहे. तरी कुणाला आणखी काय प्रॉब्लेम असेल तर 1 मिनिटात विचारू शकतात, नसेल तर आपण इथं थांबू.